आणि जे वाढलेलं पॉप्युलेशन आहे, जसं आता आपली लोकसंख्या वाढते, तर दूध धंदा किंवा मला सांगायचं की दूध धंदा हा फार म्हणजे जुन्या काळापासून आपल्यासोबत आहे. मग गायच आपण का घेतली? दुसरे खूप प्राणी होते, उंट, हत्ती, घोडा, बरेच प्राणी म्हणजे मांसाळलेले होते किंवा आपल्या जवळ होते. तर गाय हा असा प्राणी, त्याचं जे दूध आहे ते पचायला हलकं आहे आणि जवळपास 6 ते 7 हजार वर्षापासून गाय आपल्या बरोबर आहे आणि सहजीवनामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मानवेल आणि म्हणजे परवडेल ह्या प्रकारचं न्यूट्रिशन किंवा ह्या प्रकारचा जो एक आहार पाहिजे, संपूर्ण आहार. आपण म्हणतो की दूध म्हणजे पूर्णान्न आहे, तर ते पूर्णान्न असेल, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतील, मग ते तूप असेल किंवा दही असेल, पनीर असेल, चीज असेल, त्या प्रकारचे वेगवेगळे पदार्थ, आणि ते आपल्या सोबत त्याच्या पुढे राहणार आहेत, लॉंग टर्म राहणार आहेत. त्यामुळे दूध धंद्याला भविष्य हे उज्ज्वल आहे. जे शेतकऱ्यांना बरेच प्रश्न पडतात की आता पुढे कसं किंवा काय, तर त्यांना मी सांगू शकतो की आजच्या पॉडकास्टमधून तुम्हाला ती तरी क्लॅरिटी येईल की पुढे त्याने नेमकं काय करायला पाहिजे.